मुस्तफा खामेनीही अमेरिका आणि इस्रायलच्या निशाण्यावरती आलेत, पण त्यांनी सुप्रीम लीडर म्हणून पहिल्याच दिवशी आक्रमक पलटवार करण्याचे आदेशही दिलेत. आता जरा आपल्या देशात येऊयात. इराण युद्धाचे आपल्या देशात थोड्याफार प्रमाणात का होईना परिणाम दिसायला लागलेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा झालाय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत, शिवाय शेती उत्पादनांच्या निर्यातीवरती सुद्धा परिणाम होतोय. आणि त्यामुळे आज अधिवेशनातही या युद्धाचे पडसाद उमटले. खरं तर आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांच्या विरोधामध्ये अविश्वास ठरावावरती चर्चा होणार होती, पण विरोधकांनी पश्चिम आशियावर युद्धावर चर्चेची मागणी केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तरही दिली, पण लोकसभेच्या नियमांचा आधार घेत जगदंबिका पाल यांनी युद्धावरची चर्चा फक्त परराष्ट्र मंत्र्यांच्या निवेदनापुरतीच ठेवली. आणि त्यानंतर विरोधकांना युद्धाऐवजी अविश्वास ठरावावरती बोला असं त्यांनी सांगितलं आणि त्यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला, घोषणाबाजी केली. लोकसभेचं कामकाज आधी 3 तासांसाठी त्यामुळे तहकूब करण्यात आलं होतं. मग दुपारी 12 वाजता जेव्हा कामकाज सुरू झालं तेव्हा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युद्धावरनं काय माहिती दिली ते आपण ऐकूयात. By highlighting the 3 guiding factors of our approach. 1. India is in favor of peace and urges a return to dialogue and diplomacy. We advocate de-escalation, restraint and ensuring the safety of civilians. 2. The well-being and security of the Indian community in the region is our priority. We will continue to work with the governments of the region towards that end. And 3. Our national interest, including energy security and trade flows, will always be paramount. I'm confident, sir, that the government has the full support of this august House on this matter. By highlighting the 3. तर अशा पद्धतीने शांततेचा पुरस्कार आणि भारतीय समुदायाची सुरक्षा हा आपला प्राधान्याचा भाग असल्याचं सांगितलं. पण हा गोंधळ सुरू असताना अध्यक्षांच्या खुर्चीवरती जगदंबिका पाल बसले होते. त्यांनी विरोधकांना आवरण्याचा पूर्ण प्रयत्न केला, जो गोंधळ सुरुवातीला चालू होता तो. इतकंच नाही तर त्यांनी दुपारी 12 वाजता लोकसभेचं कामकाजही तहकूब केलं होतं, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण तरीही विरोधक शांत बसले नाहीत आणि गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे नंतर जगदंबिका पाल यांनी लोकसभेचं कामकाज दिवसाभरासाठी तहकूब केलं. मैं सदन को चलाना चाहता हूं, मैं सदन को चलाना चाहता हूं और आप सदन नहीं, पूरा देश देख रहा है, पूरा देश देख रहा कि आप सदन को नहीं चलाना चाहते. ये सदन सरकार चलाना चाहती है, चेयर चलाना चाहती है, लेकिन आप जो आचरण कर रहे हैं, जो इस बिल में आकर के जिस तरह से इस सदन को आप बंधक बनाने की कोशिश कर रहे हैं, आखिर 1.5 लाख रुपया 2.5 लाख प्रति मिनट खर्च हो रहा है, 1.5 करोड़ पर घंटे खर्च होता है, 9 करोड़ एक दिन में पैसा खर्च हो रहा है. ये जनता के एक्सचेकर का पैसा है. 9 करोड़ आप जनता के एक्सचेकर का अपने गैर जिम्मेदाराना बिहेवियर से आप वेस्ट कर रहे हैं. पूरा देश देख रहा है कि एक मिनट का 2.5 लाख रुपया आप किस तरह से जनता के पैसे का नुकसान कर रहे हैं. तर संसदेच्या अधिवेशनासाठी दिवसाला 9 कोटींचा खर्च होतो आणि तो पैसा कसा वाया जातोय हे आता जगदंबिका पाल यांनी पाहिलेलं आपण बघितलंय. एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार त्यांनी तसं सांगितलं. पण त्यावर राहुल गांधींनी युद्धावरती चर्चा होणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. वेस्ट एशिया में हो रहा है, उससे कितने रुपए का नुकसान होगा? मतलब सेंट्रल चीज है, मतलब एक प्रकार से पैराडाइम शिफ्ट करने की लड़ाई चल रही है. उससे हमारी इकोनॉमी को जबरदस्त नुकसान होने वाला है. स्टॉक मार्केट का आपने देख लिया. वेस्ट एशिया का जो मामला है, क्या वो जरूरी नहीं है क्या? फ्यूल प्राइस, इकोनॉमिक डेविस्टेशन, ये जरूरी नहीं है क्या? तो ये जनता की इशू है, इसको हम जरूरी मानते हैं, इस पे हम डिस्कशन चाहते हैं. उसके बाद स्पीकर पे जो मोशन है, ठीक है, उसको डिस्कस करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है. बट वो डिस्कशन करना नहीं चाहते हैं. आता हे राजकारण आपण थोडंसं बाजूला ठेवूया, पण युद्धाचा आपल्यावरती नेमका किती परिणाम होतोय